नमस्कार मित्रांनो, आज 26 मे आणि लपंडावच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की राघव कामतच्या श्राद्धाच्या दिवशी कान्हा एक नाही तर दोन पुरावे सखीसमोर सादर करणार आहे आणि त्यानंतर कामत घरात खूप मोठे तमाशे होतात. तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते. आजचा भाग पूर्ण इमोशनल आणि थरारक याचा मिक्स आहे. तर मित्रांनो, आजचा भाग सुरू करण्याआधी छोटीशी रिक्वेस्ट, मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी आणि खऱ्या रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल नोटिफिकेशन ऑन करा, त्यामुळे सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो. कान्हाच्या बाबांचं सुद्धा आज वर्षश्राद्ध असतं. तिथे आता गुरुजी वगैरे सुद्धा आले असतात आणि ते आता अपर्णाला नैवेद्य आणायला सांगतात. कान्हा आता त्याच्या बाबांना नैवेद्य दाखवतो, त्यांच्या फोटो समोर हात जोडतो. तर इथे दुसरीकडे आपल्याला दाखवलं गेलंय सखी आता ऑफिस मध्ये गेली आहे. सखी कन्स्ट्रक्शन मध्ये आणि तिथे ऑफिस मध्ये तिच्या बाबांचा फोटो असतो. सखी त्या फोटोला आता हार घालत असते. सखी सोबत आता ऑफिसचा स्टाफ सुद्धा असतो. सखी आता तिच्या बाबांच्या फोटोकडे बघते आणि जरा इमोशनल होते. सखी म्हणते, मला माहिती आहे बाबा, तुम्ही आमच्या सोबतच आहात. हे सगळं तुम्ही आमच्या फ्युचर साठी सोडून गेलात ना, हे सगळं तुमचंच आहे बाबा. आम्ही फक्त सांभाळतोय. तुमची खूप आठवण येते बाबा. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून आमच्यावर लक्ष ठेवा. हे तुमचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असू द्या. सखी आता इमोशनल होते. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. आता हे गुरुजी, हे जे पंडित असतात, हे सांगतात आता कान्हाकडे, सगळ्यांनी कैलासवासी देवदत्त यांच्या आवडीचा गोड पदार्थ खाऊन घ्या. आता अपर्णा माला म्हणते, मा तुम्ही घ्याल का? त्यावर आता मा म्हणतात, मी गोड सोडलंय. अपर्णा म्हणते, मा आजच्या दिवस तरी निदान यांच्यासाठी? मा स्पष्टपणे नकार देतात आणि म्हणतात, नाही, ज्या दिवशी माझा सूड पूर्ण होईल त्या दिवशी मी स्वतःहून गोड खाईल. तोपर्यंत मी गोडाला हात सुद्धा लावणार नाही. आता खूपच दुःखी असतात. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि ही मनस्विनी आता सखीसाठी खीर बनवत असते. आणि बघा आता काय होतं. ही नंदा आता तिथे येते किचन मध्ये आणि म्हणते, वा वा, काय घमघमाट सुटलाय. आणि आता नंदाला शंका येतेच आणि ती म्हणते मनस्विनीला, तिखट मनाचा माणूस गोड खीर करतय काय? सूर्य कुठून उगवला म्हणायचा? त्यावर आता ही मनस्विनी नंदाला म्हणते, असं म्हणतात की माणसाचं स्वप्न पूर्ण होणार असेल तर त्या क्षणाला त्याचा जीव जरी मागितला तरी तो हसत हसत देतो. त्यावर आता ही नंदा म्हणते, ओ बाई, त्या म्हातारीचा जीव घेणार की काय तू? त्यावर आता ही मनस्विनी हसते आणि आता नंदा पुढे म्हणते मनस्विनीला, काय ग, आधीच इतक्या पापाचं ओझं तुझ्या डोक्यावर आहे आणि मग कशाला वाढवतीयस ते ओझं? त्यावर आता ही मनस्विनी नंदाला म्हणते, झालं का बोलून? माझ्याकडे काही काम होतं की ते फक्त मला टोमणे मारायला आलीस? त्यावर आता ही नंदा हसतच म्हणते, अगं बाई, छान छान गोड गोड वासाला मन झालं मग गोड गोड खायला म्हणून आले. एक वाटी खीर दे ना मला. त्यावर आता ही मनस्विनी नकार देते आणि म्हणते, नाही देणार. नंदा आता इन्सिस्ट करते आणि म्हणते, का ग, दे ना. परत एकदा मनस्विनी म्हणते, नाही देणार, माझी मर्जी. आणि तसेही तू इथे आल्यापासनं माझी मर्जी चालणं कमी झालंय ना. नंदा म्हणते आता त्यावर, आता कसं बोललीस? आता पण तुझी मर्जी कमीच होणार आहे. मला जर तू खीर दिली नाहीस तर तो व्हिडिओ आहे ना सगळ्यांना दाखवणार. हे ऐकल्याबरोबर मनस्विनी पटकन गंजातली खीर नंदाला एका वाटीत काढून देते. तर नंदा मात्र खुश होते आणि म्हणते, आता कशी आलीस ताऱ्यावर? आणि मनस्विनी अशी एकटक बघते आता नंदाकडे. नंदा आता ती खीर खाणारच असते. विषारी खिरीचा चम्मच आता या नंदाच्या हातीच राहतो. तर तिचं लक्ष जातं बॉटलकडे, त्या रिकाम्या बॉटलकडे ज्यामध्ये विष असतं. आणि या नंदाचे डोळे मोठेच्या मोठेच राहतात. ही नंदा पटकन खीर ठेवून देते आणि ती बॉटल आपल्या हाती घेत बघते आणि घाबरतच आता ती विचारते मनस्विनीला, काय होतं ग याच्यात? मनस्विनी सांगते आता, विष. आता हे ऐकल्याबरोबर नंदाच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण ती आता विषारी खीरच खाणार असते. आता मनस्विनी सांगू लागते, तू येण्याआधीच मी हे विष खिरीमध्ये टाकलं होतं. आणि आता मनस्विनी स्वतःच्या हाताने नंदाला भरवत असते ती खीर आणि म्हणते, खातेस ना? तर आता ही नंदा घाबरतच मनस्विनी जवळची वाटी घेते आणि सगळी खीर परत त्या भांड्यात टाकून देते. आणि आता नंदा घाबरतच विचारते मनस्विनीला, काय ग, विष खिरीमध्ये मिसळून कोणाला घालणार होतीस आज? काय करणार होतीस याचं? त्यावर आता मनस्विनी सांगते, हे खीर आहे की नाही, ही मी खास आज सखीसाठी बनवली आहे. ऍक्च्युली काय आहे ना, मला छोटे छोटे खेळ खेळायचा कंटाळाच आला होता, त्यामुळे म्हटलं संपवून टाकायचंय एकदाच. बाकीच्या नंतर संपवते. आता नंदा धक्क्यातच असते आणि ती आश्चर्यानेच बघते मनस्विनीकडे. पुढे मनस्विनी सांगते, अगं, ती बिचारी सखी खूप जगली आहे आणि तसंही तिच्या आयुष्यात आता काही उरलंच नाहीये जगण्यासारखं. त्यामुळे ठरवलंय आज संपवूनच टाकू त्या सखीला. आता नंदा विचारते, त्या सखीला तू कधी पण संपवू शकली असतीस आणि तसं पण तिने सगळी प्रॉपर्टी पण तुझ्या नावावर केली. काय ग, इतके दिवस तिला जिवंत कशासाठी ठेवलं? त्यावर आता ही मनस्विनी सांगते, काही गोष्टी तिच्याकडनं पूर्ण करून घ्यायच्या होत्या
म्हणून मी तिला जिवंत ठेवलं होतं. तर नंदा विचारते जसं की. तर हे मनस्विनी अशी स्माईल करते आणि म्हणते जसं की. आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. गौतम या मनस्विनीच्या खोलीत शिरलाय आता गपचूप. आणि गौतम आता मनस्विनीच्या खोलीची झडती घेतोय. त्या मनस्विनीच्या विरोधात काही पुरावा मिळतोय का, हे सगळं गौतम आता या मनस्विनीच्या खोलीत शोधत असतो. तर इथे खाली आता ही मनस्विनी नंदाला म्हणते, काय ग सखी कशी नाही आली अजून, खूपच उशीर झालाय तिला यायला. त्यावर नंदा म्हणते, अगं फोन आहे ना तुझ्याकडे, फोन लावून बघ की. तर आता या मनस्विनीच्या लक्षात येतं की तिचा फोन खोलीतच राहिलाय. आणि आता ही मनस्विनी नंदाला म्हणते, गुडघ्याचा त्रास होतोय असं जर कारण तू सांगणार नशील माझ्या रूम मध्ये जाऊन माझा फोन घेऊन येशील. त्यावर आता ही नंदा म्हणते, तुला नाही म्हणायला माझे गुडघे दुखत आहे हे सांगण्याची गरजच नाहीये, तुला मी तोंडावर सांगू शकते. नाही आहे ना, जा. म्हणत नंदा आता हातवारी सुद्धा करते त्या मनस्विनीला आणि मस्त पैकी आता डायनिंग टेबलवर खुर्चीवर जाऊन बसते. पण आता ही मनस्विनी समोर येते आणि नंदाला म्हणते, नाही तू माझी नौकर नाहीयेस पण माझे पार्टनर तर आहेस ना, क्राईम पार्टनर माझी. तर नंदा विचारते, काय असतं ते आणि मी कवा झाले. त्यावर आता ही मनस्विनी नंदाला म्हणते, काय ना सुपारीच्या जागी तू जरा बदाम खात जा. नंदा म्हणते, तूच देत जा मला. असो पुढे आता मनस्विनी म्हणते, अगं माझ्या सगळ्या चांगल्या वाईट सगळ्या कृत्यात तू माझी पार्टनर आहेस की नाही, ते सोबती नाहीस ना. प्रॉपर्टी मधला हिस्सा पाहिजे ना तुला, हिस्सा अर्धा. मग काय ग पार्टनरला मदत नाही करणार तू. तर नंदाला सगळं समजतं आणि नंदा म्हणते, आणते बाई आणते. आता इच्छा नसताना सुद्धा ही नंदा आता मनस्विनीच्या खोलीत जाणार आहे. तिथे आता गौतम असतो आणि इकडे आता गौतमच्या हाती मनस्विनीचा लॅपटॉप लागतो. गौतम तो लॅपटॉप उघडून बघणार तितक्यात आता नंदाची एंट्री होते मनस्विनीच्या खोलीत. आता गौतमच्या लक्षात आल्यावर एकदमच गौतम कपाटामागे लपतो. पण या नंदाला आता शंका आली असते. नंदा आता थोडी थांबते आणि इकडे तिकडे बघते आणि त्यानंतर ड्रेसिंग टेबलवर ठेवलेला मनस्विनीचा फोन ती तिच्या हाती घेते. पण मित्रांनो, या आरशातून गौतम स्पष्ट दिसत असतो पण आपल्याला सध्या त्यांनी दाखवलं नाहीये की नंदाला माहिती आहे की नाही माहिती आहे गौतम तिथे आलाय म्हणून. नंदा आता काही बोलत नाही आणि न बोलता चुपचाप फोन घेऊन तिथून निघून जाते. त्यानंतर गौतम आता बाहेर येतो आणि त्या लॅपटॉप कडे बघतो. इथे आता काय होतं, सीन शिफ्ट होतो. आता इथे सुद्धा कामत बंगल्यावर राघव कामतची सखीच्या बाबांची पूजा सुरू होणार असते. सखी आता तिथे येते फोटो फ्रेम घेऊन. तर आता ही मनस्विनी विचारते सखीला, काय ग सखी किती उशीर लावलायस. त्यावर सखी सांगते, ग आई सेवेकरांनी मला भलत्याच जागी बोलावलं होतं ग. तर आता मनस्विनी विचारते, कुठे ग. त्यावर सखी सांगते, अशी पब सारखी जागा होती, मला खूपच विचित्र वाटलं, त्यांनी या अशा ठिकाणी का पाठवलं असेल. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, अगं ग माझी चूक झाली, मी तुला पाठवायलाच नव्हतं पाहिजे. आता मनस्विनीने मुद्दामच हे सगळं केलं असतं, आपल्याला समोर समजणार. तर इथे काय होतं, आता मनस्विनी म्हणते, बरं बरं जा पटकन, हा फोटो दे त्यांना पटकन, गुरुजी वाट बघतायत. सखी आता तिच्या बाबांचा फोटो गुरुजींना देते आणि गुरुजी आता पूजे समोर ठेवतात. आणि आता मनस्विनी समोर बघते आणि म्हणते, आज इथे राघवचा फोटो आहे, उद्या इथे तुझा फोटो लावेन मी सखी. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि कान्हाच्या बाबांची श्राद्ध पूजा झाली असते आणि आता गुरुजी सांगतात सगळ्यांना नमस्कार करायला. हे कान्हा त्याच्या बाबांना नमस्कार करतो आणि आशीर्वाद घेतो. तर कान्हाला सगळं आठवतं. हे सगळे जण आता इमोशनल झाले असतात, सगळ्यांना देवदत्तची आठवण येत असते. त्यानंतर आता अपर्णा सुद्धा नमस्कार करते आणि इमोशनल सॉन्ग असं बॅकग्राऊंड मध्ये चालू असतं. मग आता समोर येतात आणि त्यांच्या मुलाच्या फोटो समोर म्हणजे देवदत्ताच्या फोटो समोर त्या हात जोडतात आणि अजूनही त्या दुःखातून सावरल्या नसतात. तर मला जुनं सगळं आठवून शक्तपणा येतो आणि चक्कर येणार असतो. कान्हा पटकन त्याच्या माला सावरतो. तर मा कान्हाला थांबायला सांगतात. तर राजलक्ष्मी मा स्वतःला सांभाळतात कसं तरी. कान्हाला हे दृश्य बघून फारच वाईट वाटतं. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि राघवकडे सुद्धा सगळेजण आता तिथे पूजेला बसले असतात कामत बंगल्यावर आणि राघवच्या फोटो फ्रेम समोर हात जोडत असतात. आणि सखीला आता सगळं तिचं बालपण तिच्या बाबासोबत घालवलेले सगळे सुंदर क्षण आठवतात. खूपच इमोशनल सीन होता मित्रांनो, खूप मस्त सीन होता. दोन्हीकडे सायमल्टेनियसली हे चालू होतं. आणि इतकंच नाही तर आपल्याला आता खरी तेजस्विनी कामत सुद्धा दाखवण्यात येते. तर तेजस्विनी सुद्धा राघवचं श्राद्ध करत असते. तेजस्विनी ज्यांच्या घरात राहते ती बाई आता सगळं ऑब्झर्व करत असते. आता तेजस्विनीने एक पाठी घेतली असते आणि त्यावर राघव असं नाव लिहिलं असतं. तर तेजस्विनीकडे राघवचा फोटो नसतो म्हणून ती असं करते. त्यानंतर तिने छान पान वगैरे टाकलं असतं, हे नैवेद्य सुद्धा दाखवला असतो. इथे आता परत सीन शिफ्ट होतो आणि सखी सुद्धा तिच्या बाबाला नैवेद्य दाखवते. आणि परत आता इथे सीन शिफ्ट होतो आणि खऱ्या तेजस्विनीने खीर बनवली असते राघवसाठी. राघवला खीर आवडत असते म्हणून तेजस्विनीला सुद्धा खूप आठवण येते राघवची आणि तेजस्विनी आता रडत असते राघवच्या आठवणीत. तिच्या मनात कुठेतरी तिला माहिती असतं की जर आज खरे राघव कामत जिवंत असते ही अशी वेळ आलीच नसती. तर इथे आता परत सीन शिफ्ट होतो आणि पूजा झाली असते आता राघव कामतची.
आणि आता येते खरी वेळ जेव्हा मनस्विनी सखीला विष देणार आहे. गुरुजी गेल्याबरोबर आता ही नाटकं सुरू करते आपले आणि मनस्विनी सखीला म्हणते, आज तुझ्या हातून तुझ्या बाबांचं कार्य झालं. इतके वर्षानंतर राघवच्या आत्म्याला आज खरी शांती मिळाली असं मला वाटतंय आज. त्यावर आता ही नंदा मुद्दामच सखीला म्हणते, सखी आज नैवेद्याची गोडाची खीर खा बरं का. त्यावर सखी म्हणते, नाही आजी मी गोड खायचं सोडलंय. त्यावर आता मनस्विनी सखीला म्हणते, मला माहितीये ग की तू गोड खायचं सोडलंय आणि हे तू स्वतःला त्रास करून घेण्यासाठी किंवा पश्चातापाच्या भावनेने केलेस का. नाही ना, आज तुझ्या बाबांचं श्राद्ध आहे आणि त्यांना आवडते म्हणून तू मला खीर करायला लावलीस की नाही. मग अगं बाळा तू खीर खाणार नाहीस का. सखी आता इमोशनल होते ऐकून आणि मनस्विनी म्हणते, खा बाळा. तर मनस्विनी सखीकडे बघते आणि सखी आता ती खीर घेते. तर नंदा पण जाम खुश होते आणि सखी आता खीर खाणारच असते तितक्यात धावतच कान्हा येतो आणि सखीला म्हणतो, थांबा बेबी सरकार. तर सगळेजण कान्हाकडे बघतात. कान्हा आता मध्येच टपकलाय म्हणून आता मनस्विनीच्या खूपच जीवार येते. कान्हा आता या मनस्विनीकडे बघतो आणि म्हणतो, आज मी या सरकारचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणूनच राहणार. हे मग एकदाच काय ते सगळ्यांचे तोंड गोड करूया आपण. सखी आता ती खीर खाली ठेवते. कान्हालाच म्हणते, का आलायस तू इथे. आज आमच्या घरात माझ्या बाबांचं कार्य आहे त्यामुळे आजच्या दिवशी मला कुठल्याही प्रकारचा तमाशा नकोय. प्लीज इथून चालता हो. कान्हा म्हणतो, हा मी जाणारच आहे पण त्याआधी ज्यांचं कार्य आहे ते म्हणजे तुमचे बाबा. त्यांची खरी बायको कोण, तुमची खरी आई कोण आहे हे तर आधी सिद्ध होऊ द्या. नाही डोंट वरी, आज मी डायलॉग बाजी करणार नाहीये तर सरळ पुरावे सादर करणार आहे. आता नंदा सुद्धा घाबरते हे ऐकून. तर सखी विचारते, कसले पुरावे. माझ्या आईने ऑलरेडी सिद्ध केलंय स्वतःला, आता काय राहिलंय सिद्ध करायचं. यावर आता कान्हा म्हणतो, सिद्ध केलंय. कसं सिद्ध केलंय. उत्काड सांगून, प्रश्नांची उत्तर देऊन की स्वतःच्या डोळ्याचे रंग बदलून. आणि ही मनस्विनी आता कान्हाकडे बघून स्माइल करत असते. तर आता कान्हा म्हणतो सखीला, आज तुम्ही डोळे तपासून घ्या तुमचे सुद्धा. सखीला म्हणणं खूपच गरजेचं होतं कारण बघा आता सखी काय करते. कान्हा म्हणतो की आज ज्यांना माझ्या सोबत घेऊन आलोय त्यांच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे डोळे घडतील आणि बाकीचे घरचे सुद्धा आता कान्हाला हलक्यातच घेतात. आता कान्हा म्हणतो, प्लीज सगळ्यांसमोर या डॉक्टर कदम. आता हे नाव ऐकल्याबरोबर मनस्विनी हादरते. डॉक्टर कदमची एंट्री होते. आता कान्हा आता ओळख करून देतो सगळ्यांना आणि म्हणतो, हे आहे डॉक्टर कदम स्पेशलिस्ट. त्यांनीच सरकारच्या डोळ्याचा रंग कायमचा बदलून ब्राऊन केलाय. तर ही मनस्विनी आश्चर्यानेच कान्हाकडे बघते. कान्हा आता मनस्विनीला म्हणतो, म्हणालो होतो मी हे धर्मयुद्ध आहे. मनस्विनी तुझ्या पापाचा घडा आता भरलाय तर दे. आता गौतमला सुद्धा आनंद होतो हे बघून. आता ही मनस्विनी गप्पच असते. तर कान्हा म्हणतो, काय उत्तर द्या ना मनस्विनी जी. ओळखलत की नाही तुम्ही डॉक्टर कदमांना. तर ही मनस्विनी एकदम अशी डाव पलटवते आणि नाटकं करते. ती डॉक्टर कदम जवळ जाते आणि म्हणते, कोण आहात तुम्ही. मी ओळखते का तुम्हाला आणि आपण भेटलो आहेत का याआधी. कधी भेटलो होतो आपण म्हणजे लक्षात येत नाही हो. तर आता हे डॉक्टर कदम कान्हाकडे पाहू लागतात. आपला टोन बदलत आता ही मनस्विनी कदमला म्हणते, डॉक्टर कदमला मीच भेटले होते का तुला. आणि त्यानंतर ही सखीला म्हणते, सखी बाळा मला खरंच नाही आठवत आहे. इतके वर्ष मी अंधाऱ्या खोलीत होते माझ्या लक्षातच येत नाहीये. हे त्रास होण्याचं नाटक करते आता ही मनस्विनी. सखी आता काही बोलणार त्यात कान्हा सखीला म्हणतो, सखी मॅडम तुम्ही का तुमचे शब्द वाया घालवतायत. मला माहिती होतं हे असं सगळं होणारच आहे. मी इथे आल्यानंतर ही सरकार तिची 2 पैशाची ऍक्टिंग करेल आणि म्हणेल मला माहिती नाही मी नाही ओळखत. मला सगळं माहिती होतं म्हणून त्यानंतर तुम्हाला त्यांची दया येणार. मग तुम्ही त्यांची बाजू घेणार माझ्या विरोधात उभं राहणार. मला सगळं माहिती होतं आणि म्हणूनच त्यावेळी पूर्ण तयारीने आलोय अगदी पुरावे सकट. आता मनस्विनी थोडी घाबरतेच. कान्हाचा हा कॉन्फिडन्स पाहून कान्हा आता डॉक्टर कदमला फाईल मागतो आणि तो फाईल सखीकडे देतो आणि म्हणतो, ही फाईल बघा यात रेकॉर्ड आहे आणि यातनं हे स्पष्ट होत आहे सरकारने तिचा डोळ्याचा रंग बदलून घेतलाय. आणि बघा आता काय होतं. ही मनस्विनी आता रागातच डॉक्टर कदमकडे बघते आणि त्याच्या अंगावर जायला अशी निघते. त्याला इशारा पण करते की मी बघतेस तुला. डॉक्टर कदम त्याची मान खाली घालतो आणि इथे आता काय होतं. अगं ही सखी काय करते. सखी ती फाईल तिच्या हाती घेते न बघताच ती फाईल ती फेकून देते. ती कान्हाला म्हणते, या सगळ्याची काहीही गरज नाहीये. हे वाचायचे आहेत मला ही रिपोर्ट्स. या डॉक्टरांना तूच घेऊन आलायस म्हणजे हे सुद्धा खोटेच असतील कारण तू पण खोटारडाच आहे. या आधी सुद्धा माझ्या आईच्या विरोधात संशय घेऊन झालाय तुझा. काय झालं होतं. इंडियातला बेस्ट स्पेशलिस्ट मी घरी बोलावला होता तेव्हा काहीच नाही झालं. त्यामुळे आता आईवर संशय घेण्याचा प्रश्नच येत नाही. बघत राहा मित्रांनो, कान्हा इथे आता मनस्विनीच्या गुप्त हेराला सुद्धा आणणार आहे. कान्हा आता सखीला म्हणतो, ऍज एक्सपेक्टेड. ठीक आहे. कान्हा आता मनस्विनीला म्हणतो, वेल प्लेड सरकार. कान्हा आता डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि सत्याच्या पाठीशी उभं राहिलात. आता
आता डॉक्टर कदम मनस्विनीकडे बघतो आणि मनस्विनी तोंडातल्या तोंडातच बडबड करते आणि निघ लवकर असं म्हणते या डॉक्टरांना. आणि हा डॉक्टर सुद्धा आता थोडा घाबरतो आणि पटकन निघून जातो तिथून. त्यानंतर आता कान्हा म्हणतो, कसं आहे ना सरकार, क्रिमिनल कितीही हुशार असला तरी तो काहीतरी चूक करतोच. ही कान्हाला म्हणते, ए कबीर, माइंड युअर लँग्वेज. माझ्या आईला क्रिमिनल म्हणतोयस? कान्हा म्हणतो, हो म्हणतोय मी क्रिमिनल, आणि मी ते सिद्ध पण करणार आहे. कान्हा आता परत मनस्विनीला म्हणतो, मी काय म्हणत होतो, तुम्हाला काय वाटलं, कुठे चुकलात तुम्ही या गेम मध्ये? तर ही मनस्विनी म्हणते, कसला गेम? कान्हा म्हणतो, ठीक आहे, हरकत नाही, मीच सांगतो. तुम्ही जर एवढ्या खऱ्या आहेत तर मग जान्हवी आणि किरणला किडनॅप का केलं? तर आता ही मनस्विनी तेच तिचे 2 पैशाची ऍक्टिंग सुरू करते आणि म्हणते, काय असं का करेल? ती जान्हवी सखीची मैत्रीण आहे आणि किरण तुझा मित्र आहे. त्यांना किडनॅप करून मला काय भेटणार आणि माझा काय संबंध? आता मनस्विनी म्हणते, अगं सखी, मी नाही केलंय किडनॅप. कान्हा म्हणतो, ॲज एक्सपेक्टेड, मला माहिती होतं हेच होणार आहे परत, पण ठीक आहे, हरकत नाही, माझा दुसरा पुरावा मी आता सगळ्यांसमोर आणणार आहे. कान्हा आता समीरला हाक मारतो आणि म्हणतो, समीर. तर समीरचं नाव ऐकून मनस्विनीच्या पायाखालची जमीन सरकते. तिला तर हे अजिबात एक्सपेक्टेड नसतं. त्या समीरची एंट्री होते आणि मनस्विनी एकदम रागात बघते या समीरकडे. हा परशु आता मध्येच बोलतो आणि म्हणतो, 1 मिनिट, चाललं काय? कोणी येत आहे, कोणी जात आहे? आणखी काय सिद्ध करायचंय तुला कबीर? आता हा समीर त्याची मान खालीच टाकून असतो. तो आता वर सुद्धा बघत नाही मनस्विनीकडे. ची हिंमतच होत नाही. आता ही मीनाक्षी म्हणते, या आधी जे सिद्ध करून झालंय तोच सिद्ध करतोय हा. ह्याच खऱ्या तेजस्विनी वहिनी आहेत. तुम्हीला सुद्धा आता कान्हाला म्हणते, ऑफकोर्स, आमचं घर म्हणजे काय तुला धर्मशाळा वाटली? अजून कोणाकोणाला बोलवणार आहेस तू आमच्या घरी? काय सांगणार आहेस? त्यावर कान्हा म्हणतो, ऑफकोर्स, ज्याला बोलवलंय तोच सांगेल. आणि आता समीरला बोलायला सांगतो. आणि आता समीर सांगतो, सरकारच्या सांगण्यावरूनच हे किरण आणि जान्हवीला किडनॅप केलं होतं. तर मनस्विनीला खूप राग येतो हे ऐकून. मनस्विनी रागातच बघते समीरकडे. पुढे आता हा समीर सांगतो, आणि त्या दोघांना टॉर्चर करून मी कबीर किर्लोस्करची माहिती काढली होती. मनस्विनी आता कान्हाकडे बघते आणि कान्हाच्या चेहऱ्यावर एक स्माइल असते. आता कान्हा म्हणतो सगळ्यांसमोर, बरं हे सगळं दरी प्रकरणानंतर घडलंय, त्यामुळे जर सरकार दरीत पडून मेली असेल तर याला हे सगळं करायला या समीरला कोणी भाग पाडलं असेल? कान्हा आता सखीला म्हणतो, विचारा याला. तर सखी म्हणते, का विचारू? त्या माणसाला सुद्धा तूच पैसे देऊन इथे आणलं नसतं. गौतमला सुद्धा समजत नसतं की आता काय करायचं अजून. त्यावर आता सखी सांगते, आणि किती इझी आहे हे. कोणाला खोटं बोलायला सांगायचं, काही बोलायला सांगायचं, कोणाला पैसे देऊन समजावलं असेल, धमकावून किंवा प्रेमाने. समोरच्याला जे हवं तेच आणि तेवढंच वदवून घ्यायचं, खूपच इझी आहे. झालं कबीर, बास, आय एम डन. मी वैतागले आता सगळ्या खेळाला. तू जा इथून. आता मी तुझ्या कुठल्याही प्लॅनला फसणारच नाहीये. कान्हाला सुद्धा काही समजत नाही काय करायचं म्हणून या पोरीचं. आणि आजचा भाग इथेच संपतो. मित्रांनो, उद्याच्या भागात आपल्याला प्रिकॅप मध्ये दाखवलंय त्यापेक्षाही खूप मोठं घडणार आहे. कामात बंगल्यावर खूप तमाशे होणार आहे उद्या. किचन मध्ये कान्हाला विषाची बाटली दिसते आणि कान्हा ते दाखवतो सुद्धा. आणि मनस्विनी मुद्दामच म्हणते की ही खीर मीच खाते आता. आता सखी तसं होऊ देत नाही आणि स्वतःच ती खीर खाते. आणि कान्हा चक्क या मनस्विनीचा गळा पकडतो आता सगळ्यांसमोर. तर ही सखी आता कान्हालाच मारते. आणि त्यानंतर ही मनस्विनी स्वतःच्या खोलीत जाते आणि सरकारच्या वेशात येते. आणि सखीला आता समजतं की समोर जी आहे, घरात जी आहे ती सरकार होती आणि कान्हाचं म्हणणं अगदी खरं होतं. आणि आता विष सखीच्या पूर्ण शरीरात फैललं असतं. त्यामुळे सखी तिथेच चक्कर येऊन पडते आणि तिच्या नागातून आता रक्त वाहत असतं. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खऱ्या रिव्ह्यूज साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपले रिव्ह्यूज खरंच इतके खरे असतात, अगदी डायलॉग सुद्धा मी तुम्हाला जसाच्या तसा सांगते. कधी कधी मला सुद्धा हसा येतो. त्यामुळे आपले जे रिव्ह्यूज आहे ते कधी कधी उशिरा येतात. माझा प्रयत्न हाच असतो, तुम्हाला जसेच्या तसे डायलॉग सांगायचे आणि छान रिव्ह्यू द्यायचा तुम्हाला, तो पण अगदी खरा आणि सोप्या पद्धतीने. तर तुम्हाला आजचा रिव्ह्यू, आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून खरंच नक्कीच कळवा. खूप छान वाटतं तुमचे कमेंट्स पाहून. मी सगळ्यांना रिप्लाय सुद्धा देण्याचा पूर्ण प्रयत्न करते. आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.